कुठे उभा राहणार, कोणती जागा कोणाला मिळणार याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी कमिटी, राज्यातील महायुतीचे 3 नेते आणि इतर घटक पक्षातील महत्त्वाचे नेते हा निर्णय घेतील. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत किंवा मनभेदही नाहीत. उमेदवार कोणी जरी असला तर प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल, असे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. लोकसभा प्रवासांतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविजय 2024ची तयारी सुरू आहे. त्यानुसार राज्यातून 45 खासदार 51% मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 51% मते ही भाजपची असतील तर महायुतीचा उमेदवार कोणी असेल त्याला भाजप निवडून आणेल असेही ठामपणे त्यांनी सांगितले. तसंच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे 225 आमदार असतील असा दावाही त्यांनी केला. ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना छेडले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात 600 वॉरियर्स हे 3.5 लाख घरापर्यंत जाऊन जनतेला सरकारने केलेल्या कामांची माहिती देतील, तसंच जनतेच्या मनात असलेले गैरसमजही दूर करतील असेही त्यांनी सांगितले. ठाणे शहरात नवरात्रोत्सवाची धूम. ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा टेंभीनाका येथील जय अंबेमाचा नवरात्रोत्सव धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी सुरू केला. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती आहे. देवीच्या दर्शनासाठी लांबून लांबून भाविक भक्त येत असतात, त्यामुळे एकच गर्दी होत असते. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उत्सव त्यांच्यानंतर जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्था व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. सदर उत्सवात मान्यवरांची हजेरी असते. आज देवीच्या दर्शनासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासह यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले तसेच शिवसेनेचे नेते, आमदार व मंत्री दीपक केसरकर, आमदार अर्जुन खोतकर, मंत्री दादा भुसे, आमदार अब्दुल सत्तार, खासदार भावना गवळी यांनीही हजेरी लावत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना रांगेत लवकर दर्शन मिळावे म्हणून विशेष लक्ष दिले जाते. तसेच 10 दिवस देवीच्या मंडपात विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रम संपन्न होतात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांना टोलमाफी मिळायलाच हवी.
महाविकास आघाडीची मागणी. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या, त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोल नाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यास यावी, अन्यथा वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीने ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. तसंच ठाणे मुलुंड ऐरोली येथील टोल नाक्यावर MS-04 आणि 05 या वाहनांसाठी टोल मुक्त करावेत अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. ठाण्यातील महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना प्रवक्ते चंद्रभान आझाद, काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे, बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेस नेते रमेश इंदिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषद ही महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे सुहास देसाई, विक्रम खामकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते आमचे चंद्रभान आझाद सर आणि आमचे सर्व प्रवक्ते सचिन शिंदे, भुजबळ साहेब, राहुल पिंगळे आणि इंदिसे साहेब उपस्थित आहेत. या ठिकाणी आजची पत्रकार परिषद ही मूळ फक्त वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीची कारणं या ठिकाणी त्याच्या टोलचा प्रश्न या गोष्टींवरती आजची पत्रकार परिषद आहे. ह्या वाहतूक कोंडीला वाचा कोणीतरी फोडली पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून आणि म्हणून राजकीय पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती. या ठिकाणी सातत्याने हा प्रश्न भेडसावतोय. जनता बोलते या ठिकाणी आम्हाला ऐकिवात येत आहे की जनता बोलते की का कोण पुढे येत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पुढे आलेलो आहे. आपण बघाल या वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रश्न आणि वाहतूक कोंडीची कारणं या ठिकाणी आम्ही विशद केलेली आहेत. या ठिकाणी वाढणारी बांधकामं, अनधिकृत बांधकामं, वाढणारी गाड्यांची संख्या, अवजड वाहनांना बेकायदेशीररित्या दिलेला प्रवेश, या सगळ्या गोष्टी आणि टोल या ठिकाणी आम्ही टोललाही या ठिकाणी विरोध केलेला आहे. मनसेच्या अविनाश जाधवांना आम्ही टोल मार्फत या ठिकाणी टोलसाठी आम्ही पाठिंबा महाविकास आघाडी जाहीर करते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेला वास्तविक आम्हीही त्या भूमिकेत उतरलं पाहिजे होतं, पण उशिरा का होईना, बेटर लेट दॅन नेव्हर उतरलेलं. या ठिकाणी ही जी वाहतूक कोंडी होते यामुळे वाढणारं इंधन वाढीव लागणारं इंधन आणि त्यामुळे होणारा धूर किंवा याचा आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे जनतेच्या आरोग्यावर संपूर्णपणे या ठिकाणी परिणाम होतोय. आजूबाजूच्या प्रदूषण वाढलेलं आहे प्रचंड प्रमाणात. या ठिकाणी नेते AC गाड्यांमध्ये फिरतात. या ठिकाणी VIPसाठी वाहतूक कोंडी केली जाते या ठिकाणी आणि ट्रॅफिक पोलीसवरचा ताण सुद्धा वाढलेला आहे. महापालिका प्रशासनावरचा ताण वाढलेला आहे आणि त्यामुळे राज्यकर्त्यांना या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या MMRD आणि महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन याच्यावरती कारणं शोधून या कारणांची अंमलबजावणी तातडीने करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे असं आम्ही समजतो. वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने, वाढत्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने, वाढत्या वाहनांच्या अनुषंगाने पर्यायी मार्ग, कोस्टल हायवेज या ठिकाणी सबवेज, फ्लायओव्हर्स हे निर्माण करणं आणि रस्ते रुंदीकरण करणं हे गरजेचे आहेत. त्याच्या मार्ग हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पत्रकार परिषदेच्या की आज सुमित बाबा कोण आहे याची माहिती तुम्हीच आम्हाला द्या. कारण तर सुमित बाबा सांगितलं हा रोड खाली करा, गाड्या तोडून टाकतात लोकांच्या. काय म्हणजे वाटेल ते चाललंय. इथे डिवायडर टाकले डिवायडर अगदी माजुड्यापासून ते वागदीपर्यंत कुठे टर्नला जागा नाही ठेवली. काय सुमित बाबांनी सांगितलंय. हा सुमित बाबा कोण आहे मी वारंवार विचारतोय. हा सुमित बाबा कोण आहे. मग तुम्ही एक काम करा, सुमित बाबाला ठाणे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून आणून बसवा ना, चालेल आम्हाला. कारण असे बांगर साहेबांचं कोण ऐकतच नाही. त्यांनी मला पत्र दिलं होतं की तुम्ही दिलेल्या सदर पत्राचं उत्तर मी त्या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना आदेश दिलेला आहे, तुम्हाला द्यावं. काय नाही, जी पत्रकार परिषद जे पत्र त्यांना मी दिलं त्याचा अद्यापही साहेब तुमच्या उत्तराचं काय झालं, अद्याप उत्तर नाही. ते मला उत्तर देऊ शकले नाही. म्हणजे ही परिस्थिती ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची आहे. तर त्या सुमित बाबाला आणून बसाला. परवा सुमित बाबांनी सांगितलं किसनगरच्या गाड्या तोडा, गोर गरीब काय नाही, दे रात संध्याकाळी 7:30ला चालू केले. आमचे पाटोळे नावाचे सहाय्यक आयुक्त आहेत, खूप जबरदस्त माणूस आहे, कायदेशीर एवढा जबरदस्त माणूस आहे की त्याला एखादा शब्द सांगितला की असं म्हणजे म्हणतात ना असं हृदय घेतात तर आता लगेच धावत सुटतात. अरे त्या गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करून टाकलेत. त्यांच्या कायदेशीर 10-10, 15-15 वर्ष लोक तिथे धंदे करतात, कायदेशीर पावत्या फाडतात. ज्या दिवशी त्यांच्यावर कारवाई केली म्हणजे अगदी बेछूट कारवाई, त्या कारवाईला काय नाही म्हणजे हिटलरनी सुद्धा अशी कारवाई नसेल केली. अशा प्रकारची कारवाई त्या किसनगरमध्ये केली.
TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आता घर बसल्या करा सोसायटी संबंधी तक्रार. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल. महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचा पुढाकार. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सभासद यांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. या तक्रार निवारण पोर्टलचे लोकार्पण नुकतेच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचं तत्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी सहकार संवाद या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी नवी मुंबई फेडरेशनचे सरचिटणीस भास्कर म्हात्रे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सहकार संवाद नावाचं हे पोर्टल आहे. शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने ते तयार केलेलं आहे आणि मागच्या शुक्रवारी माननीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी तुम्हाला करता येतील. 27 प्रकारच्या तक्रारी आहेत. त्यामधल्या कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्ही करू शकता. मात्र या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारदाराला अपील करता येणार नाही, तक्रार करता येईल. ही तक्रार महाराष्ट्रातल्या कुठल्याही विभागातून कुठल्याही विभागासाठी करता येईल. उदाहरणार्थ जर रत्नागिरीत एखादा ठाण्यातला राहणारा माणूस आता रत्नागिरीला आहे आणि त्यांना ठाण्यातल्या सोसायटीची तक्रार करायची आहे तर तो रत्नागिरीतून ठाण्याची तक्रार करू शकतो. ठाण्यातल्या ज्या विभागाची संबंधित आहे त्या विभागाकडे ती तक्रार पोर्टलद्वारे जाईल. त्या अधिकाऱ्याने त्या तक्रारीचं उत्तर 24 तासात संबंधित तक्रारदाराला द्यायचं आहे. त्यामुळे या तक्रारीचं असं काही नाही, ठाण्यातली तक्रार अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीही तक्रार करू शकतो. मग कोण करू शकतो? एक तर सोसायटी करू शकते सभासदाच्या विरोधात किंवा सभासद सोसायटीच्या विरोधात करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त थर्ड पार्टी इथे तक्रार करू शकणार नाही. ती तक्रार सोसायटीच्या संबंधात असावी, सोसायटीच्या कामकाजाविषयी असावी किंवा कायद्याच्या संदर्भात असावी आणि ते करण्याचे अधिकार सोसायटीच्या सभासदाला किंवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आहेत. दुसरा कुणी व्यक्ती तक्रार करू शकणार नाही. एक. दुसरं की या तक्रारीत दिलेलं अधिकाऱ्याने दिलेलं उत्तर तक्रारदाराला जर पटलं नाही, त्याला ते योग्य वाटलं नाही तर त्याच्या विरोधात तो संबंधित अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे.
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आंदोलनाच्या पावित्र्यात. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते यांच्या दुरुस्तीची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात पूर्ण केले असून वारंवार मागणी करूनही सदर कामांसाठी अनुदान उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यातच सतत पुरवठादार आणि मजूर यांनी पैशासाठी तगादा लावला असून कंत्राटदारांवर भूकमारीची वेळ या सरकारने आणली आहे. या बाबतीत वारंवार कार्यकारी अभियंता, माननीय अधीक्षक अभियंता याकडे पाठपुरावा करूनही शासनाकडे पैसे नाहीत असे सांगण्यात येते. माननीय मुख्यमंत्री व माननीय बांधकाम मंत्री ठाण्याचे असूनही अनुदान का उपलब्ध होत नाही हे समजत नाही. तरी त्वरित आम्हाला अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती, अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल व याला शासन जबाबदार राहील असा इशारा आज झालेल्या आंदोलनात देण्यात आला. यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पदाधिकारी व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव मंगेश आवळे. मी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा विभागीय अध्यक्ष आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई. कंत्राटदारांवरती गेले 3 महिने आम्ही सतत पाठपुरावा करून शासनाकडे मागणी करतोय, अधिकाऱ्यांकडे मागणी करतोय की आम्हाला तुम्ही अनुदान प्राप्त करून द्या. पण कोणतेही अधिकारी हे शासनाकडे योग्यरित्या पाठपुरावा करत नाहीत. ते पाठपुरावा करत न असल्यामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये आम्हाला काही अनुदान उपलब्ध झालं नाही. अत्यंत अल्प प्रमाणात अनुदान उपलब्ध झाले. त्याची थोडीशी आकडेवारी या पत्राच्या मागे जी तुम्हाला प्रेस नोट दिली त्याच्या मागे दिलेली आहे, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो की ही जे आहे 2023 वर्ष अखेर आहे आणि ह्याच्यामध्ये ठाणे सभा मंडळातले दायित्व व उपलब्ध निधी लेखाशीर्ष आहे 2059-22-16 इमारती. ह्याचा अंदाजे दायित्व आहे हे 90 कोटी आणि शासनाने ह्या मंडळाला पैसे दिलेले फक्त 8 कोटी रुपये. दुसरा आहे रस्त्याचं 3054-0304 रस्ते 5054-0304 आणि AMC SR FDR गट क ड ह्याच्या सगळ्यांची मिळून साधारणतः 160 कोटीच्या आसपास ही थकबाकी बाकी आहे आणि शासनाने मंजूर दिलेलं अनुदान जे आहे ते फक्त 17 कोटी रुपये आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आम्ही हे कसं काय करायचं, उदरनिर्वाह कसा करायचा? बरं, हे झालं ह्याचं फक्त. हा जो जिल्हा आहे ठाणे जिल्हा, आता पालघर जिल्हा वेगळा झाला, हा आदिवासी भागामध्ये मोडला जातो. आदिवासींचा जो हेड आहे त्याच्यासाठी 50-54 जो रस्त्याचा जो हेड केलेला आहे त्याच्यामध्ये थकबाकी आहे 60 कोटी रुपये आणि शासनाने जी आमची ही एवढी म्हणजे मजाक मस्करी केली आहे की आम्हाला शून्य अनुदान दिलेलं. 60 कोटीची थकबाकी असताना 50-54ला कसं कामं करायची? आणि वेळेला सांगणार की कंत्राटदार हा चुकीचा वागतो, कंत्राटदार कामं करत नाही. अहो, 1-1 वर्ष झाले आम्हाला देयक मिळत नाहीयेत. ठाण्यात रासरंग ठाणे 2023 उत्साहात सुरुवात व उत्सवात मान्यवरांची हजेरी. यावर्षी बहुप्रतीक्षित नवरात्रोत्सव कार्यक्रम क्रेडाई MCHI ठाणे, आशर ग्रुप आणि खेलोयार यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने सादर करत आहेत. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम मागील प्रमाणेच याही वर्षी मॉडेल मिल्स कंपाऊंड, ठाणे मुलुंड सर्कल, चेकनाकाजवळ ठाणे येथे सुरू झाले आहे. क्रेडाई MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता व अजय आशर म्हणाले, आरती दररोज संध्याकाळी 7 वाजता होते आणि यावर्षी देखील बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी व मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असते. क्रेडाई MCHI ठाणे सचिव मनीष खंडेलवाल असे यावेळी म्हणाले, नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने रंगत आहे. तर नामवंत गायक, वादक, कलाकार आपल्या कलेने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध करत आहेत. रासरंगाच्या सदर कार्यक्रमास नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात.
संकल्प प्रतिष्ठान व आमदार रवींद्र फाटक आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस मोठ्या जल्लोषात संपन्न. विविध मान्यवरांची उपस्थिती. ठाण्यामध्ये सर्वात मोठ्या गरब्याचे आयोजन संकल्प प्रतिष्ठान व आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित करण्यात येतं. तसंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्रोत्सवाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात, तसंच गरब्याचा आनंद लुटतात. संकल्प प्रतिष्ठान व आमदार रवींद्र फाटक आयोजित नवरात्रोत्सवाला राजकीय तसेच सिनेस्टार अभिनेते अभिनेत्री हजेरी लावतात. त्याच निमित्त आज नवरात्रीचा तिसरा दिवस. यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले यांनीही हजेरी लावत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आमदार व मंत्री दीपक केसरकर, आमदार अर्जुन खोतकर, मंत्री दादा भुसे, आमदार अब्दुल सत्तार, खासदार भावना गवळी. यावेळी आमदार रवींद्र फाटक, जयश्री फाटक, नम्रता फाटक, राजू फाटक, मिनल संखे, दीपक वेदकर, अभिनेता सुशांत शेलार उपस्थित होते.